श्री स्वामी समर्थ मंडळी. तर अश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनचा दिवस. दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते, हे विशेष आहे. घरामध्ये सुख, शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून केले जाते. तर बघा, आपल्याकडे दिवाळी फार म्हणजे आनंदाने उत्साहात साजरी केली जाते. त्याचसोबत लक्ष्मीपूजनला हे फार महत्त्व आहे. आणि अगदी साधी आणि विधिवत लक्ष्मीपूजा कशी करायची, पूजेची मांडणी कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी हे लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे, लक्ष्मी कुबेर पूजन. तर संध्याकाळी 6 ते 8:30 पर्यंत आपल्याला हे लक्ष्मीपूजनची पूजा करायची आहे किंवा पूजा मांडायची आहे. आता बाकीची तयारी तुम्ही अगोदर करून ठेवू शकता 6च्या अगोदर, आणि नंतर तुम्ही मग छान तयार होऊन लक्ष्मीपूजनची पूजेला सुरुवात करू शकता. तर बघा, आपण आता दिवाळीमध्ये दिवाळीचा फराळ वगैरे गोडाधोडाचं बनवलेलं असतं. त्याचसोबत घराची स्वच्छता सुद्धा करत असतो. लक्ष्मीला स्वच्छता सुद्धा तेवढीच प्रिय आहे. त्यामुळे आपण त्या दिवशी सुद्धा दारामध्ये छान सडा टाकायचा आहे, रांगोळी काढून घ्यायची आहे, पूर्ण घराची स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे. आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला तुळशीची अगोदर पूजा करायची आहे. तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे, तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढायची आहे, तिथं सुद्धा दिवा लावायचा आहे. अंगणात प्रकाश म्हणजे सगळीकडे दिवे लावायचे आहेत. आणि मग आपल्याला हे जे लक्ष्मीपूजनाची पूजा आहे ती सुरू करायची आहे. लागणारं साहित्य जे आहे ते सगळं अगोदर असं तयारी करून ठेवायचे आहे, म्हणजे पूजेला बसल्यावर आपल्याला सारखं उठावं लागत नाही. अगदी लक्ष्मीच्या आठवणीत आपण ही पूजा करू शकतो. तर जिथं पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. गोमूत्र वगैरे असेल तो शिंपडून घ्यायचा. पाटाखाली थोडीशी रांगोळी, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं. असा पाट मांडून त्यावरती लाल वस्त्र टाकून घ्यायचं किंवा कोणत्याही कलरचं, गुलाबी असेल तर ते टाका. आणि सुरुवातीला दिव्याची पूजा करायची. तर लक्ष्मीपूजनमध्ये समईला पण तेवढाच मान आहे, त्यामुळे अगोदर समई लावलेले आहेत आणि समईची पूजा करून घेतलेले. तर कोणतीही समई म्हणजे दिवा लावला आपण म्हणजे पूजा केली, जी अग्नीच्या साक्षीने करतो ते लवकर देवापर्यंत पोचते असं मानलं जातं. तर इथं बघा, कलश घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कुंकवाचे 5 बोटे सुद्धा ओढून असे आपल्याला घ्यायचे. तर खालून वरती कुंकवाचे 5 बोटे आपल्याला वडून घ्यायचे आहेत किंवा 5 नाम काढून घ्यायचे आहेत. तर ह्या 2 रेषा वरून खाली असल्या तरी चालतील, पण परत जे तुम्ही 5 रेषा म्हणजे नाम ओढता ते वरून खालून वरती आपल्याला काढायचे आहेत. अशा पद्धतीने कलश तयार करायचा. आता यामध्ये आपल्याला स्वच्छ असं पाणी टाकायचं आहे. यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, फूल आणि नाणं टाकायचं आहे. तांदूळ टाकायचे आहेत. आणि नंतर यावरती तुम्हाला आंब्याची पानं असतील तर ते टाका किंवा विड्याची पानं असतील तर ते ठेवा. 5 पानं कोणतीही तुम्ही ठेवू शकता. आंब्याची ढाळी ठेवली तरी सुद्धा चालू शकते. विड्याची पानं नसतील तरी आंब्याची पानं चालतात. तर अशा पद्धतीने यावरती 5 पानं कोणतीही ठेवा. आणि यावरती असा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. तर नारळाची शेंडीवरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा. तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळाचं स्वस्तिक काढू शकता, अष्टदल कमल काढू शकता तुम्ही. आणि त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे. नंतर आपल्याला कलश ठेवायचा आहे. आणि लक्ष्मीचा फोटो जो स्वच्छ पुसून त्याला हार घालून घ्यायचा आहे. आणि तो थोडेसे तांदूळ खाली ठेवून त्यावरती असा जो कोणता तुमच्याकडे लक्ष्मी कुबेरचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि त्यासमोरच आपल्याला ही विड्याची 4 पानं अशी जोड पानं मांडायची आहेत. यावरती आपण देवी देवतांना अभिषेक घालून ठेवणार आहे, तर त्यांच्यासाठी हे आसन बनवायचं आहे. त्यावरती तांदूळ टाकायचे आणि हळदी कुंकू सगळ्यावरती आपल्याला वाहून घ्यायचं आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला आपण आचमन करून घ्यायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. तर इथं पाणी घ्यायचं आहे आपल्याला, स्वच्छ असं पाणी घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आचमन करायचं. ओम केशवायन महा. तर डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे. ओम माधवायन महा, ओम नारायणायन महा असं 3 वेळा पाणी प्यायचं आहे. आणि परत ओम विष्णुयन महा म्हणत असं आपल्याला हे पाणी ताटामध्ये सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण पूजेला सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीला आपण आता कोणतीही पूजा करताना आचमन करून घ्यायचं, म्हणजे आपली शरीर शुद्धीसुद्धा होते आणि मनशुद्धीसुद्धा होते. आता नंतर त्याच तामणात थोडीशी फुलं आणि अक्षता ठेवलेले आहेत. त्यावरती आपल्याला सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहे. तर ओम गणपतेन महा म्हणत आपल्याला हा अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि
ज्या देवाला आपण स्नान घालतो त्यावेळी त्या देवाचं आठवण किंवा स्मरण करायचं आहे. तर तुम्हाला कोणते मंत्र येत असतील तर ते म्हणा, नाही जमलं तर ओम गणपतये नमः एवढं तरी आपण म्हणू शकतो. तुमच्या साध्या भाषेत तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही फक्त त्या देवाचं नाव घेतलं तरी चालू शकतं. नंतर आता इथं लक्ष्मीची जी छोटी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे. तर ओम लक्ष्मीये नमः म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्याचसोबत लक्ष्मीला अभिषेक घालताना आपल्याला विष्णूची सुद्धा आठवण करायची आहे. कारण लक्ष्मीची पूजा करताना आपण विष्णूची आठवण नाही केली तर ही पूजा अधुरी आहे असं मानलं जातं. तर लक्ष्मीला सुद्धा स्वच्छ असं स्नान घालून झालेलं आहे. आता आपल्याला कुबेर पूजन करायचं आहे. आता कुबेराची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्ण घेऊ शकता किंवा सुपारी त्याचं प्रतीक म्हणून घेतलं तरी चालतं. आता कुठल्याही देवाची आपल्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही त्याचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता. तर इथं सुपारी ठेवलेली आहे कुबेराचं प्रतीक म्हणून. तर इथं सुद्धा ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः म्हणत आपल्याला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक असा घालून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सुपारीला सुद्धा आपण म्हणजेच कुबेराचं प्रतीक आहे तर ओम कुबेराय नमः म्हणत असं छान अभिषेक घालून झालेलं आहे. आता ते पाणी आहे ते असं तुम्ही एका भांड्यात काढत राहायचं, कारण त्याच एकाच पाणी म्हणजे अभिषेक एकाच वेळी सगळ्यांना असं त्याच पाण्यात आपल्याला घालायचं नाही. प्रत्येक वेळी ते पाणी असं एक भांडं घ्यायचं रिकामं त्यामध्ये काढायचं आहे. आता आपल्या सगळ्या इष्टदेवता म्हणजे घरातले कुळस्वामी वगैरे जे असेल तर सगळ्यांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे. तर ही सुपारीला सुद्धा तुम्ही तुमच्या कुलस्वामीचं आठवण करायची आहे आणि असा अभिषेक घालायचा आहे. आता तुमची कुठली कुलस्वामी असेल त्याचं नाव तुम्हाला इथं घ्यायचं आहे आणि अभिषेक घालून असं हे सुद्धा आपल्याला सुपारी व्यवस्थित स्वच्छ पुसून इथं मांडायची आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या देवी देवतांना आपला अभिषेक घालून झालेला आहे. तर आता सगळ्यांना हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला गणपतीला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, कारण कोणतीही पूजा आपण गणपतीच्या पूजेपासून सुरुवात करत असतो. तर हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून गणपतीला इथं आपल्याला नमस्कार करायचा आहे. नंतर आता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. तिथं सुद्धा हळदी कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं आहे. नंतर जे आपण कुबेराची सुपारी ठेवली होती तर इथं ओम कुबेराय नमः म्हणत आपल्याला ही सुपारीला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि जे आपण आपली इष्टदेवता कुलस्वामी यांची सुपारी ठेवली होती त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे आणि नमस्कार आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने अगोदर सगळ्या देवी देवतांचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला कलश पूजन करून घ्यायचं आहे. तर कलश ठेवला आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि अक्षता व्हायच्यात आणि फूल वाहून नमस्कार आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आता जे आपण धान्याच्या सुगड भरून ठेवलेले असतात त्या इथं ठेवायच्या आहेत. तर लाह्या बत्ताशा धन, तर या दिवशी लाह्या बत्ताशा धन आणि मीठ ह्या वस्तू तर आवर्जून तुम्हाला इथं ठेवायच्या आहेत. आणि नंतर इतर कोणतीही धान्य तुमच्या घरामध्ये असतील ते तुम्ही ठेवू शकता. तर एकामध्ये मी तांदूळ गहू ठेवलेले आहेत, मीठ आहे, धने आहेत आणि एकामध्ये लाह्या आणि बत्ताशा ठेवलेल्या आहेत. अशा सुगड नसतील तर आपल्या घरातल्या छोट्या वाट्या घ्या, त्यामध्ये सुद्धा असं सगळं धान्य ठेवा आणि ह्याची आपण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर याला पण सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचे, फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर ह्या सुगड आता लक्ष्मीपूजनच्या वेळेस बाजारात सहज मिळतात. तुमच्याकडे ह्या नाही भेटल्या तर आपल्या घरामध्ये ज्या वाट्या असतात त्या वाट्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये हे सगळं आपल्याला मीठ, धन आणि लाह्या बत्ताशा हे आवर्जून ठेवायचं आहे. तुम्ही जर लक्ष्मीपूजनचा पुडा मिळतो तो जर विकत तयार आणला तर त्यामध्ये सगळं साहित्य असतं, मग तुम्हाला जास्त जुळवाजुळव करावे लागत नाही. तुम्हाला एवढं सगळं नाही जमत तर तुम्ही तेच लक्ष्मीपूजनचा पुडा आणा. तर इथं आपल्याला लक्ष्मीचा एक विडा मांडायचा आहे, त्यावरती एक जोड पान घ्यायचं आहे, त्यावरती जे विड्याचं सामान ठेवायचं आहे, हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. आणि आता इथं आपल्याला लक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तर जो कोणता तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल तो ठेवा, मूर्ती असेल तर ती ठेवली तरी चालते. आणि अशा लक्ष्मीला लाल फूल अतिशय प्रिय आहे, तर लाल फूल आवर्जून व्हायचं आहे इथं. आणि लक्ष्मीची पूजा करताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः म्हणत आपल्याला विष्णूची आठवण करायची आहे. तर हा मंत्र आपल्याला 20 ते 21 वेळा म्हणायचा आहे किंवा 11 वेळा जरी तुम्ही म्हणला तरी चालतं. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः.
तर इथं आता आपण जो दिवाळीत फराळ बनवलेला आहे तो ठेवायचा आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता लक्ष्मीपूजनमध्ये अनारसाचा मान सगळ्यात जास्त आहे. तर प्रत्येक ठिकाणी अनारस बनवले जातात किंवा तुमच्याकडे जशा पद्धतीने केलं जातं, अनारस बनवले असतील तर ते सुद्धा आवर्जून ठेवा. आणि जे कोणती फळं 5 प्रकारची फळं आणली जातात, जे आपण फुलं साहित्य आणतो त्यामध्ये देतात किंवा आपल्या घरामध्ये जी फळं आहेत ती 5 फळं, कोणतीही 5 फळं ठेवा किंवा एकाच प्रकारची 5 फळं ठेवली तरी चालतात. आणि असं पैसे कितीही ठेवा, त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायला अजिबात विसरू नका. आणि जे कोणतं सोनं असेल ते सुद्धा पूजेमध्ये येतं. थोडंफार ठेवा. लहान मुलं वगैरे असतील तर ते सांभाळून ठेवा, कारण मुलं इकडं तिकडं घालवतात त्यामुळं. आणि पूजेमध्ये सगळंच मांडावं असं काही नाही, थोडंफार जरी मांडलं फक्त शगुन म्हणून तरी चालू शकतं. आणि आता आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरसुनी आणायचीच आहे. तर लांबडा झाडू न आणता फडाची किरसुनी इथं या दिवशी आणली जाते. छोटी मोठी का होईना पण तेवढी किरसुनी आणा. मग त्या दिवशी आपल्याला किरसुनीची आवर्जून पूजा करायची आहे. हळदी कुंकू फूल अक्षता वाहून आपल्याला किरसुनीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजेमध्ये जे आपण घंटी यूज करतो त्याची सुद्धा नंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे. त्याचसोबत लक्ष्मीला इथं आपण हा फराळसुद्धा ठेवलेला आहे, त्याचबरोबर धन आणि गूळ हा नैवेद्यसुद्धा आपल्याला इथं ठेवायचा आहे. सोबतच पाणी ठेवायचं आहे. नंतर धूप अगरबत्ती ओवाळून कापूर जे काय असेल ते लावून आपण पूजा करून घ्यायची आहे. आणि आता आरती पण तुम्हाला सुरुवातीला गणपतीची आरती करायची, नंतर लक्ष्मीची आरती करायची आहे. आणि यावर भोवती आता तुम्ही जे काही तुम्हाला पणत्या दिवे लावायचे असतील, रांगोळी काढायची असतील, आता तुमच्या मनानं तुम्हाला हवं तसं, तुमच्याकडे जागा जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्याकडे साहित्य जास्त असेल तर अजून तुम्ही सजावट करू शकता. आणि ही पूजा आहे ही आता मी देवाऱ्यासमोर मांडलेली आहे. बरोबर म्हणजे पश्चिमेकडे पूजेचं तोंड आलेलं आहे. तर पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून ही या दिशेला पूजा मांडली जाते. दक्षिणेला किंवा उत्तरेला न मांडता पूर्व किंवा पश्चिम दिशेला ही पूजा मांडली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही छान विधिवत पद्धतीने लक्ष्मीपूजन करू शकता. आता घरातल्या सगळ्यांनी इथं आपण जे धने ठेवलेले आहेत ते पूजेमध्ये, त्याचसोबत अक्षता फूल आहे ते सगळं एका ताटामध्ये घ्यायचं आहे. आणि घरातल्या सगळ्या व्यक्तीने हे हळदी कुंकू धन फूल सगळ्या देवांना व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि देवीला प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून जर काही चुकलं असेल, म्हणजे पूजेमध्ये चुकून काय झालं असेल, चूक झाली असेल तर माफी असावी अशी क्षमा मागायची आहे. आणि देवीसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर हा देवी म्हणजे लक्ष्मी माता अखंड सदैव आमच्या घरात अशीच तिचं वास राहू देत अशी देवीला प्रार्थना करायची आहे. सगळ्यांनी नतमस्तक व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोपी सहज सरळ विधिवत पूजा करू शकता. तर ही पूजा आवडली असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आता ह्या दिवाळीच्या सणाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर लक्ष्मी माता तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत अशी प्रार्थना. तर बघा आमच्याकडे अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन केले जातं. आता प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडाफार बदल असतो, ते तुमच्या घरानुसार तुम्ही ते बदल करू शकतात. पण एक अशा पद्धतीने म्हणजे थोड्याफार फरकाने थोडा बदल असतो, पण अशाच पद्धतीने सगळीकडे लक्ष्मीपूजन केलं जातं. म्हणजे गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य, असे धान्य मांडले जातात किंवा फुलं सजावट, त्या पद्धतीने तुम्ही पण लक्ष्मीपूजन करू शकता. श्री स्वामी समर्थ.